फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर मी श्वेता तुमचं मेकअप अँड मच मोरवर स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक असा हेअर पॅक जो तुमच्या केसांमधलं फ्रीज रिमूव्ह करेल, तुमचे केस सॉफ्ट आणि शायनी बनवेल. चला हा ऑलराऊंडर हेअर पॅक कसा बनवायचा ते आपण बघूया. शेवग्याच्या शेंगेचे असंख्य बेनिफिट्स तर आपल्याला माहीतच आहे, पण तुम्हाला माहीत आहे का शेवग्याचा पाला सुद्धा तितकाच यूजफुल आहे आणि आज आपण त्याचाच हेअर मास्क बनवणार आहोत. चला तर आपण हा हेअर मास्क कसा बनवायचा ते बघूया. त्यासाठी आपल्याला लागेल कढीपत्ता. एक दांडी कढीपत्ता पुरेसा आहे आणि एक ॲलोवेराचं मोठं पानसुद्धा मी घेणार आहे. आता घेऊया आपलं स्टार प्रोडक्ट, तो म्हणजे शेवग्याच्या शेंगेचा पाला. मी एका प्लेटमध्ये कढीपत्त्याची पानं धुवून ठेवली आहेत. त्यामध्ये आपण लिंबाची पानं, शेवग्याची पानं पण ॲड करूया आणि मी ॲलोवेराचं जेल पण काढून घेतलं आहे. आता ते आपण मिक्सरमधून पेस्ट करून घेऊया. ही थोडीशी जाड झाली आहे पेस्ट, त्यामुळे मी त्यात गरम पाणी ॲड करते आणि पातळ करून घेऊया, म्हणजे केसांना लावायला बरोबर कन्सिस्टन्सी असेल. आता आपण केसांचं सेक्शन करूया आणि हेअर पॅक ॲप्लिकेशनला सुरुवात करूया. सर्वात आधी मी मध्ये भांग पाडून घेते आणि मागून पण भांग पाडून घेते. आता केस इक्वली डिवाइड झालेत. तुम्हाला हवं तर तुम्ही असं उभे भांग पाडून असं लावू शकता हेअर पॅक, किंवा आडवे भांग पाडून असं पण लावू शकता. मला उभे भांग जास्त सोपे पडतात तर मी तसंच करणार आहे. मग छोट्या छोट्या सेक्शनमध्ये मी भांग पाडून घेणार आहे आणि त्यानंतर आपण केलेली ही पेस्ट सर्वात आधी मुळांना लावून घेणार आहे आणि त्यानंतर संपूर्ण केसांच्या लेंथला पण लावणार आहे. तुम्हाला जर मोरिंगाची आणि लिंबाची पानं घ्यायची नसतील तर मार्केटमध्ये या दोघांचे पावडर फॉर्म पण अवेलेबल आहेत, तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. मोरिंगा लीफचा वापर केल्यामुळे ते आपल्या केसांना प्रोटेक्ट करतं, तसंच नरिशसुद्धा करतं. यामुळे आपले हेअर फॉलिकल्सला स्ट्रेंथ मिळते आणि आपल्या केसांची ओव्हरऑल हेल्थसुद्धा सुधारते. ॲलोवेरामध्ये खूप सारे मिनरल्स आणि न्यूट्रियन्स असतात, त्यामुळे ते आपल्या डॅमेज आणि ड्राय केसांना ट्रीट करतं. तसंच याचा नियमित वापराने केसांना मॉइश्चर मेंटेन राहतं आणि शाईनसुद्धा ॲड होते. कढीपत्त्यांच्या पानामुळे आपल्या हेअरला मॉइश्चर मिळतं, तसंच जे डेड हेअर फॉलिकल असतात ते पण रिमूव्ह होतात. लिंबाच्या पानाच्या वापरामुळे आपले हेअर फॉलिकल डीपली क्लेन्स होतात आणि त्यांना स्ट्रेंथसुद्धा मिळते. जर आपला स्काल्प इची झाला असेल किंवा जर केसांमध्ये डॅन्ड्रफ झाला असेल, अशा वेळीसुद्धा लिंबाची पानं खूप उपयोगी ठरतात. या पॅकमध्ये कुठलेही केमिकल्स नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला साईड इफेक्ट्स होणार नाहीत आणि तुमच्या केसांना खूप जास्त बेनिफिटच होणार आहे. हेअर पॅक मी संपूर्ण केसांना लावून घेतला आहे. आपण 30 मिनिटासाठी केस बांधून ठेवूया. उरलेला पॅक मी समोरच्या केसांना लावून घेते. आता हेअर पॅक तर मी संपूर्ण केसांना लावून घेतला आहे. आता आपण 30 मिनिटासाठी वेट करूया आणि हेअर वॉश करून झाल्यानंतर आपल्याला कंडिशनर वापरायचं नाही आहे.
या हेअर पॅकचा एक छोटासा डिसॲडव्हान्टेज आहे, ते म्हणजे जेव्हा हेअर पॅक सुकायला लागतो तेव्हा त्याचे छोटे छोटे कण पडतात. तर तुम्हाला हवं तर तुम्ही कॅरी बॅग किंवा एखादी शॉवर बॅग लावून बसू शकता, म्हणजे ते कण सगळीकडे पडणार नाहीत. आता हेअर पॅक माझा सुकला आहे, मी हेअर वॉश करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते माझे केस नक्की कसे दिसत आहेत. आता माझे केस ऑलमोस्ट 80% सुकलेत. आपण त्यावर सिरम लावून घेऊया. त्यासाठी हे मी लॉरियल पॅरिसचं सिरम वापरते. त्याचे 5 ड्रॉप घेतले आहेत मी हातावर आणि असं स्प्रेड करून घेतलं आहे. आणि आपल्याला बेसिकली इथे खालच्या केसांवर कॉन्सन्ट्रेट करायचं, कारण की इथे जास्त गुंता होतो. आणि उरलेलं मी माझ्या केसांवर स्प्रेड करून घेते. दुसऱ्या बाजूला पण मी लावून घेते. केसातला आता मी गुंता पण काढून घेतला आहे. या हेअर पॅकमुळे मला असं वाटतं की केस खूप ग्लॉसी झाले आहेत आणि स्मूथ पण झाले आहेत. ह्याच्यामुळे थोडीशी शाईन पण ॲड झाली आहे माझ्या केसांना. आणि फ्रीझीपणा पण कमी झाला आहे. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.